नमस्कार. आज शनिवार दिनांक 22 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने काल जलसंधारण दिन व महावॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून सुरू झालेल्या 3 किलोमीटरचे महावॉकथॉन व्हीआयपी रोड मार्गे महात्मा फुले चौक, डॉक्टर शंकरराव चव्हाण मेमोरियल मार्गे शासकीय तंत्रनिकेतन मैदान असे पार पडले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान सोलापूर यांच्या सामाजिक कार्य, क्षेत्रीय अध्ययन संशोधन व विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे MSWच्या विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञान प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवाशी जोडण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी दिली आहे. अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी 20 ऑगस्ट रोजी केलेल्या मास रेडमध्ये एकाच दिवशी 82 जणांवर 49 गुन्हे दाखल केले असून 20,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नायगाव शहरात 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत वसंत स्मृती कृषी महाविद्यालय येथे भव्य कीर्तन सोहळ्यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या किनवट तालुका पाहणी दौऱ्यादरम्यान बोधडी येथील वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गटाच्या शेवगा लागवड व प्रक्रिया युनिटची पाहण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कृषी विभाग आणि एका विशेष प्रकल्पाच्या सहकार्याने हे युनिट उभारण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला स्थानिक पातळीवर प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जोड मिळत असून त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, रोजगार निर्मिती करणे व शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचं सांगण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.